पैशाची अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण निमेश जनवड इज इक्वल टू नो कॉम्प्रोमाइज. कुठल्याच गोष्टीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. बॅक टू बॅक कार्यक्रम करतोय. डिसेंबर पासून प्रत्येक महिन्यामध्ये 2-2-3-3 कार्यक्रम करतोय. तर परवा आमदार साहेबांना भेटलो, त्यांनी तरी मला सांगितलं, अरे बाबा थोडासा ब्रेक लाव. मी म्हटलं आता मी बॉल घेऊन उभा आहे पिचवर, अजून रनअप घ्यायचा आपण बाकी आहे, आणि रनअप घेऊन जेव्हा मी बॉलिंग टाकीन तर मग तर चित्र वेगळं असेल. असो, हा सर्व गमतीचा भाग आहे. परंतु मला असं वाटतं बॅरेजोडा परिसर हा सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, बदलापूर शहरामध्ये एक वेल नोन असा परिसर बनवायचा माझा मानस आहे. आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी सांगतो, याच्यामध्ये माझा कुठलाही राजकीय हेतू नाहीये. मी एक व्यावसायिक आहे. आणि आताच इलेक्शन झाले, इलेक्शन होऊन 6 महिने पण झाले नाही. लोक मला बोलतात, अरे इलेक्शनला अजून टाइम आहे, 4 वर्ष तू काय लगेच एवढा खर्च करत सुटला. मी म्हटलं, अरे 4 वर्षामध्ये निमेश जनवड कुठे असेल ना ते कोणाला कळणार पण नाही. त्यामुळे माझ्या अजिबात मी खर्चाचा विचार करत नाही. माझी जी इन्कम करतो त्याच्यामधून 70% मी समाज कार्यासाठी उपयोगात आणतो. या ठिकाणी या एरियामध्ये, या एरियातले सर्व गणपती मंडळ असू द्या, त्यांना कधी पण विचारा, सर्वात जास्तीत जास्त वर्गणी, सर्वात जास्तीत जास्त सहकार्य मी या ठिकाणी त्यांच्याकडनं करतो. आणि कुठल्याही मुलाकडून म्हणजे कुठल्याही मुलाला मी किती बोलवत पण नाही की बाबा माझा कार्यक्रम आहे, चला माझ्या मागे चला, माझ्या सोबत चला. तरुणांचा कुठल्याही पद्धतीचा मी गैरवापर करत नाही. असो, यापुढे या बॅरेज रोड रमेशवाडी परिसरामध्ये जिथे जिथे माझी गरज लागेल, तरुणांना जिथे जिथे माझी गरज लागेल त्या ठिकाणी मी 24/7 तरुणांसाठी उपस्थित या ठिकाणी राहणार आहे. युवा उद्योजक निमेश जनवड नेहमीच युवकांसाठी असो, महिलांसाठी असो, ज्येष्ठांसाठी असो, लहान मुलांसाठी असो, वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांच्याकडे आता 10 दिवसाचे गणेशोत्सवचा कार्यक्रम होता, तेव्हा सुद्धा त्यांनी दररोज वेगवेगळ्या प्रभागातील सर्व महिलांसाठी, युवांसाठी, सगळ्यांसाठी ठेवले होते. तर एक खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेटचे स्पर्धा सुद्धा आयोजित करत असतात. आज स्पेशली त्यांनी ऋतुवाड ह्या कॉम्प्लेक्समधील सर्व खेळाडूंसाठी इथे क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. 10 तरुणांच्या टीम आहेत, 11वी महिलांची टीम आहे, 12वी लहान मुलांची टीम आहे आणि 13वी ज्येष्ठ आपले जे नागरिक आहेत, म्हणजे ज्येष्ठ असं म्हणता नाही येणार, 40+ आहेत ते. तर अशांसाठी त्यांनी खास करून इथे वेगवेगळ्या ग्रुपच्या सर्व लोकांच्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन त्यांचं व्हावं या निमित्ताने इथे आज या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. मी मनापासून त्यांना खूप शुभेच्छा देते आणि नेहमीच असं प्रोत्साहन देऊन, वेगवेगळ्या मार्गाने प्रोत्साहन देऊन लोकांना प्रोत्साहित करत राहा आणि त्यांच्या खेळाडू वृत्ती असो, इतर सर्व गोष्टींमध्ये सपोर्ट करत राहा अशा शुभेच्छा. सर, युवा उद्योजक निमेश प्रभू जनवड यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आज ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपणही शुभेच्छा दिल्यात कसं? सध्या यंग जनरेशनचा आयकॉन म्हणून निमेश जनवडकडे बघितलं जातं आणि या बॅरेज रोड परिसरामध्ये आज या ऋतुवर्ल्डच्या माध्यमातून ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीग त्यांनी ठेवलेली आहे. हे ऋतुवर्ल्डचं या बांधकाम व्यावसायिकांनी केलेलं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या कॉम्प्लेक्समधली ही ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेसला या ऋतुवर्ल्डमधील सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की याला आमच्या ऋतुवर्ल्डचं नाव देण्यात यावं. अध्यक्षांकडे त्यांनी मागणी केलेली आहे. या ठिकाणी आमचे बांधकाम पाणी पुरवठा सभापती आहेत, वडनरी साहेब, प्रणिताताई कुलकर्णी, महिला बालकल्याण समितीचे सभापती आहेत, सर्व आमचे नगरसेवक आहेत. मी अध्यक्षांना सांगू इच्छितो की ऋतुवर्ल्डमधील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या मैदानाला ऋतुवर्ल्ड स्पोर्ट्स क्लब असं नाव देण्यात यावं त्यांच्या मागणीप्रमाणे, जेणेकरून हे ऋतुवर्ल्डची जागा त्यांची असल्यामुळे एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपण करूया. नगरपालिकेचा ताबा असेल, फक्त नाव ऋतुवर्ल्ड कॉम्प्लेक्सचं असेल असं मी तुम्हाला सांगू. सर, बदलापूरचे युवा उद्योजक आहेत निमेश जनवड यांच्या माध्यमातून वारंवार वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. आजही ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण उपस्थित राहिलेला आहात, काय सांगा? निश्चित खऱ्या अर्थाने आनंद आहे. निमेश जनवड यांचे विविध उपक्रमाबद्दल मी ऐकत असतो आणि आपल्या माध्यमातून पाहत पण असतो. आज अचानक आम्ही एका ठिकाणी एकत्र असल्यामुळे राजेंद्र मांडे साहेबांनी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. बरोबर आनंद आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबवायला पाहिजे.
खऱ्या अर्थाने कार्यकर्ता कसा असायला हवा. समाजाची सेवा करत असताना विविध क्षेत्रात कार्यरत असणारा कार्यकर्ता म्हणून नेहमी जमवार यांच्याकडे तुरंत ते पाहत असते. आजचा जो महिलांचा जो क्रिकेट सामन्याचा जो उपक्रम आहे तो देखील आगळा वेगळा आहे. ते महिला खऱ्या अर्थानं घरामध्ये चूल आणि मूळ सांभाळत असताना जेव्हा क्रिकेट खेळतात त्यावेळेला त्यांचा उत्साह तेवढाच असतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम नेहमी जमवार करते. त्यांचं कौतुक करतो. सर्वांचं या ठिकाणी आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व या ठिकाणी महिला त्या खेळाडू त्यांचं देखील अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो. सर आज विजय प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. सर्व स्थानिकांना परिसरातील युवकांना एकत्र आणलेलं आहे. महिलांचेही मॅचेस असणार आहे, काय सांगाल? खरं तर तुम्ही पाहिलं असेल की गेल्या आठवड्यामध्ये याच ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीगची आम्ही ओपनिंग सेरेमनी केली होती, ट्रॉफी इनॉग्रेशन केली होती आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या मोठ्या पद्धतीने तो जो कार्यक्रम झाला होता. बदलापूर शहरांमध्ये बऱ्याच सोसायटींच्या माध्यमातून मला विचारण्यात आलं की तुम्ही इतक्या सुंदर आणि इतक्या चांगल्या पद्धतीने इनॉग्रेशन प्रोग्राम केले, म्हणजे तुमचे मॅचेस तर अजून दर्जेदार असतील. तर मी या प्रभागातील भरपूर सोसायटीमधून सांगितलं की तुम्ही देखील या मॅचेससाठी या आणि या मॅचेसचा आनंद घ्या. त्याच्यामधून मला एक गोष्ट लक्षात आली की काही आता मी ऋतुवर्ल्ड प्रीमियर लीग ठेवली, असे आपल्या रमेशवाडी बॅरेजरोडमध्ये अनेक सोसायटीज आहेत. त्यांनी मला सांगितलं की दादा आपल्यासाठी पण असं एखादा उपक्रम आमच्यासाठी तुम्ही घ्याल का. मी त्यांना सांगितलं लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रमेशवाडी आणि बॅरेज रोड अशी मिळून एक सोसायटी प्रीमियर लीग मी या ठिकाणी बदलापूर शहरातली सर्वात मोठी सोसायटी प्रीमियर लीग मी या ठिकाणी बनवणार आहे. आणि मला आनंद वाटतो की तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, तरुणांच्या कलाकारांना वाव देण्यासाठी इथे तुम्ही पाहत असाल की इथे ऋतुवर्ल्ड कॉम्प्लेक्समध्ये पण चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळणारे तरुण आहेत. या सर्वांना नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी अग्रेसर राहील आणि मला असं वाटतं की इथून पुढे देखील माझी जिथे जिथे गरज लागेल तरुणांना तिथे तिथे मी 24/7 अवेलेबल आहे. सर बॅक टू बॅक वेगवेगळे कार्यक्रम घेतात. राजकीय वजन किंवा राजकीय अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करतात? नाही, असं काही नाही आहे. राजकीय वजन किंवा वलय वाढवण्याची मला गरज नाही, कारण वलय तुम्ही पाहताय माझ्या सोबत आहेत, माझ्या मागे आहेत. आमदार किसन कटोरे आहेत, रुचिताताई घोरपडे आहेत, राजनदादा घोरपडे आहेत, शैलेश वडनेरे दादा आहेत. आपल्या ओपनिंग सेरेमनीला संभाजी शिंदे साहेब आले होते, किरण भोईर आले होते, शरद त्यांनी साहेब इथे अवेलेबल नाही, त्यांनी मला फोन करून सांगितलं दिला. ते एवढं मोठं वल, हा परिणिता कुलकर्णी ताई आहे, ते एवढं मोठं वलय असताना मला असं वाटतं की वेगळं वलय निर्माण करण्याची मला या ठिकाणी गरज वाटत नाही. सध्या मी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, विकेट किपर हा कसा ग्राउंडच्या मध्यभागी असतो आणि त्याचं लक्ष संपूर्ण ग्राउंडमध्ये असतं की कुठला प्लेअर काय करतोय, कुठला प्लेअर नको खातोय, कुठला प्लेअर हाताची घडी घालून उभा आहे किंवा कोण स्टेडियमच्या बाहेरून मॅचची वेगळी मजा घेतात. तर या सर्व गोष्टीच्या मी बंद करते आणि हे जोकचं पार्ट आहे असं काही नाही आहे. परंतु मला असं वाटतं की येत्या काळामध्ये या ठिकाणी जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी उपलब्ध असते.